29 एप्रिलपर्यंत जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल. जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी जारी केले आदेश. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना येथे लोकसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. जालना लोकसभा निवडणूक 2024 साठी आजपासून उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना येथे उमेदवार हे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आपले कार्यकर्ते तथा वाहनांसह मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता वाहतुकीसाठी मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहून मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या दृष्टीने वाहतुकीच्या नियमनासाठी वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जालना शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जारी केले आहेत. 18 एप्रिल ते 29 एप्रिल 2024 रोजीचे सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नावा रोड, मंठा रोड, घनसावंगी रोड, रेवगाव रोड करून येणारी व अंबड चौफुली मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक ही मंठा चौफुली, नावा चौफुली, कन्हैयानगर, नवीन मोंढा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल व येईल. अंबड करून येणारी व अंबड चौफुली, मोतीबाग मार्गे छत्रपती संभाजीनगर, भोकरदनकडे येणारी वाहतूक ही मंठा चौफुली, नावा चौफुली, कन्हैयानगर, नवीन मोंढा मार्गे जाईल व येईल. छत्रपती संभाजीनगरकडून येणारी व मोतीबाग, अंबड चौफुली मार्गे अंबड, मंठाकडे जाणारी वाहतूक ही ग्रेटर टी पॉइंट, नवीन मोंढा, कन्हैयानगर मार्गे जाईल व येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.